प्रोड्युसरला पहिल्या 2 ओळी आवडल्या नाही. तो म्हणाला त्याच तर महत्त्वाच्या होत्या आणि त्या प्रोड्युसरने काढून टाकल्या, मला वाईट वाटलं वगैरे वगैरे. मंगेशचं ते नेहमी असायचं थोडा मेलोड्रामा. तुम्ही ह्याच्यात काय केलं आहे ऐकल्यावर? म्हटलं काय केलं म्हणजे माझी चाल आहे ही, तुमची चाल आणि असली. मग तुम्ही त्या 4 ऑप्शन्स मधलंच एक एक पाठवता का? एक पाठव. म्हणजे खरं तर ते तुमच्याच मनाचं असतं, पण प्रोड्युसरला असं वाटतं की त्याच्या मनाने बदललंय. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे तू रुसावे तिथे तू असावे. साऊंड्स ऑफ महाराष्ट्र सीझन 2 मालिका म्युझिक स्पेशलच्या आजच्या भागामध्ये माझं भाग्य आहे की मी राष्ट्रीय पुरस्कार विजेते अशोक पत्की सर यांच्यासोबत गप्पा मारते. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? बरं, मस्त. येस. सो आपण एकंदरच सगळ्या मालिका विश्वांमधल्या तुमच्या काही निवडक मालिकांबद्दल बोलणार आहोत. असं एक कुठलं फेवरेट निवडायचं झालं तर तुमचं पर्सनल फेवरेट कुठलं आहे हे मला आधी जाणून घ्यायचंय. विजय अंकुरे अंकुरे म्हणून गोट्या सिरियलचं टायटल होतं. आपल्या भारतामध्ये 1972 साली TV आला. त्याच्यानंतर वर्षभर काही हालचाल नव्हती. त्याच्यानंतर एक 5-6 महिन्यांनी मला सई परांजपेचा फोन आला, अशोकजी मी सिरियल करते. म्हणजे काय करताय? कारण तेव्हा कोणाला काय माहिती नव्हतं ना म्हणजे काय असणार. मग ती म्हणाले एक कथानक असतं त्याला 13 भाग फक्त 13च असायचे, जास्ती चांगलं असेल तर 26 भाग. ते झालं त्याच्याहून जास्ती तर 13चा पाढाच असा 33 39 39 13 52. अगदी टॉप असेल तर म्हणजे हम लोग दिल्लीहून यायच्या ना काही सिरियल्स हिंदी, तर त्या 52 भागाच्या असायच्या. पण मराठी किंवा अशा ना एक 16 किंवा 32 असं ते त्याचं काय म्हणतात त्याला टायमिंग एपिसोडिक. हां, तर ते तिथून सुरुवात झाली. पण त्या सई परांजपेच्या 2-3 सिरियलला मी म्युझिक दिलं, पण त्याला टायटल सॉन्ग नव्हतं, अडोस पडोस होतं, छोटे बडे वगैरे वगैरे, फक्त म्युझिक होतं. पण मलाही कंटाळा आला काय ते म्युझिक म्हणजे पिक्चरसारखं करायचं, त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. नशीब माझं चांगलं, दुसऱ्या दिवशी मला राजदत्त साहेब म्हणजे मराठीचे मोठे दिग्दर्शक त्यांचा फोन आला, अशोकजी कुठे आहात तुम्ही? म्हटलं मग घरीच आहे. उद्या सकाळी येऊ का मी भेटायला? म्हटलं काय आहे? मी मराठी सिरियल करतो आहे. अरे म्हटलं वा, आणि त्याचं म्युझिक तुम्हाला करायचं. म्हटलं ओके. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आले 11 वाजता आणि मला म्हणाले हे गाणं आहे. मी आपलं सहज बघितलं, विजय अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. तर म्हटलं तुम्ही पायलट बनवलं असेल ना, त्यावेळी असं असायचं पायलट बनवून त्या चॅनेलला दाखवावं लागायचं. त्यांनी ओके म्हटलं की मग पुढे शूटिंग सुरू किंवा काही म्हणजे अशी ती सुरुवात असायची. तर ते म्हणाले हो. तर त्यांनी TV वर दाखवलं मास्टर ते सगळं, आणि तोपर्यंत माझं चाल तयार झाली होती. अरे वा. म्हटलं ऐकू का? बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. वा. पण तुम्ही म्हणालात की तुम्हाला एका पॉइंटला असं झालं होतं की नको करायला मालिका, आणि मग गोट्याचं शीर्षक गीत जेव्हा तुमच्याकडे आलं, हिट झालं, तेव्हा तुम्हाला काय अशी गोष्ट होती की वाटलं की हे करूया आपण? नाही, सुरुवातच म्हणजे मराठीचं जे आहे ते माझ्यामुळेच सुरू झालं असं लोकांचं म्हणणं आहे. मलाही माहिती आहे, पण मी स्वतःच्या तोंडाने काय सांगत नाही बाबा खरं. आणि खरंच गोड झाली होती चालबी. आणि लोकांचे कॉलर ट्यून म्हणतात तेव्हा असं ते सगळं असायचं. म्हणजे तेव्हापासून सगळ्याच वादळ वाट असून दे, आभाळ माया असून दे, अधुरी एक कहाणी असून दे, काही तर ते ऐकायचे आणि मग TV पाहिजे तर बंद करायचे.
पण टायटल ऐकायचे प्रत्येकाचं आवडीने. आणि मजा यायची. मला पण बरं वाटलं. मग म्हटलं आलं तरी हरकत नाही. मग एक 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 गणेश सोळंकी म्हणून होते आभाळमायेच्या वेळी, त्या प्रोड्युसरपैकी नव्हते, असिस्टंट म्हणून तिकडे रुजू झाले होते. आणि मग सुरुवात झाली. वा. आणि आभाळमाया टायटल सॉन्ग जेव्हा कॉलर ट्यून होते, तर आभाळमाया सुद्धा एक अशी मालिका आहे ज्याचं गीत खूप फेमस झालं. ऐकवता का प्लीज? नक्की. जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य पुरे तो आभास, कळे तोच अर्थ पुरे तोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग, दाटते ती माया सरे तोच काळ, झालं नाही घाव ते तर आभाळ, घन निळा डोह कोटी गूढ माया, आभाळ माया आभाळ माया. इथून सुरुवात झाली. लोकांना आवडायला लागलं सगळं. आणि ह्याची मजा म्हणजे मंगेश कुलकर्णीने हे लिहिलं होतं आणि प्रोड्युसरला पहिल्या 2 ओळी आवडल्या नाही. तो म्हणे बाकीचं सगळं ओके आहे, तिसऱ्या ओळी पण सपन टायमिंग आहे. आणि तेव्हा टायमिंग 1.5 मिनिटं असायचं, आता 1 मिनिट झालं आहे. बरोबर. कळलं की नाही? तर सगळे भेटायचे. तर त्याला सांगितलं हे पहिल्या 2 ओळी काढून टाक. तो म्हणा त्याच तर महत्त्वाच्या होत्या आणि त्या प्रोड्युसरने काढून टाकल्या, मला वाईट वाटलं वगैरे वगैरे. मंगेश तर ते नेहमी असायचं थोडा मेलो ड्रामा. पण मजा यायची म्हणजे काम करताना, कोणाबरोबर असून दे. त्याच्यानंतर प्रोड्युसर आले ऐकायला. देवकीला सांगितलं होतं उद्या 4 वाजता बरोबर ये. नाही 2 वाजता ये, 2 ते 4 फक्त आपल्याकडे स्टुडिओ आहे. तर ती बरोबर 2ला आली. चाल तयार नव्हती माझी. मी 2-3 केल्या होत्या पण बरं वाटत नव्हतं आहे. काय हे काय याच्यापेक्षा चांगली होऊ शकते असं स्वतः कौतुक करायचं, स्वतःला सांगायचं, असं ते होतं. आणि मग तो प्रोड्युसर आला ऐकायला. हा काय केलं का? म्हटलं हो झाले, तयार रेडी आहे. तर जे माझे म्युझिशियन होते वाजवणारे ते म्हणाले त्यांनी काही सांगितलं बदला किंवा काही तर करू नका, मस्त झालं आहे द टॉप. म्हटलं बरं. आणि त्यांनी बरोबर तोच घाव घातला की तुम्ही ह्याच्यात काय केलं आहे ऐकल्यावर. म्हटलं काय केलं म्हणजे माझी चाल आहे ही, तुमची चाल आणि असली. म्हटलं काय वाईट काय आहे? वाईट नाही म्हणाले, मला नको ते असलं काय ते, मला फ्युजन पाहिजे समज. अहो तुमचं सब्जेक्ट तसा नाही आहे, कथानक तसं नाही आहे, काही नाही, उगीच कशाला फ्युजन. तर त्याने कुठेतरी ऐकलेलं होतं फ्युजन, तर ते माझ्यामध्ये पण टायटलमध्ये पाहिजे असं त्याला वाटत होतं. असंच फॅशन असं एक टाकून दिला. तर ते झालं. तो गेला रागाने. विनय आपटेचा मला फोन आला, अशोक कसं झालं? म्हटलं मस्त झालं आहे, पण तो प्रोड्युसरला आवडलं नाही. काय म्हणतो काय तुझं आणि आवडलं नाही? म्हटलं झालं आहे असं, आता बघूया. मी रात्री मिटिंगला चालले, मला एक कॉपी पाठवून दे. म्हटलं बरं. त्या अवधूत वाडकर आमचा रेकॉर्डिस्ट तो होता, त्याला सांगितलं अरे एक कॉपी कर आणि याला पाठवून दे विनय आपटेला. तो संध्याकाळी मिटिंग होणार, त्याच्यात ऐकून ठरवणार काय झालं ते. तर त्यांनी झाडलं त्यांना ह्याच्यात काय वाईट आहे वगैरे वगैरे. आणि ते ओके झालं. ओके म्हणजे एवढं की ऑर्केस्ट्रामध्ये लोक गायला लागली होती ते गाणं आभाळमायाचं. आणि हे दोघं विनय आपटे आणि तो प्रोड्युसर, त्याचं नावच आठवत नाही मला, तर तो गेले होते प्रमुख पाहुणे म्हणून. आणि ते झाल्यावर असे बघतच राहिले आभाळमायाचं असं. तर तो म्हणाला, मला फोन आला रात्री, सॉरी मला संगीतातलं काही कळत नाही, पण बाहेर लोक बोलत असतात हे पाहिजे ते पाहिजे, म्हणून मी पण सांगितलं फ्युजन पाहिजे वगैरे.
तर म्हटलं हरकत नाही, आता ओके आहे ना, आता होय. त्याच्यानंतर ते इतकं हिट झालं की त्याच्यानंतरची सिरियल वादळवाट बरोबर. ते सुरुवात झाली. ती शशांक सोळंकीची सिरियल होती. याचा एक किस्सा आहे, तो सांगतो आणि मग आपण गाणं ऐकू. चालेल. मी माहीमला राहतो, तर आता गोरेगावला राहतो, पण माहीमचा मी खरा रहिवासी. तर माझ्या कामासाठी बाहेर पडणार एवढ्यात शशांक सोळंकीने शब्द पाठवले आणि मी ते घेऊन गोरेगावला माझ्या मित्रांकडे येणार होतो प्रोग्राम बनवायला. बर. तर सगळी तयारी होती. तर शशांकचा फोन आला, अरे अशोक त्याला हात लावू नका म्हणून मंगेश कुलकर्णीचा फोन आला आहे, त्याच्यापेक्षा चांगले हे झालं आहे आणि तो आत्ता पाठवतो आहे. मी तू कुठे आहे? मी म्हटलं असं असं गोरेगावला आहे. तर म्हणा ठीक आहे, तुला पाठवतो आणि मग त्याला चाल लाव. तर मी बसलो आणि बघितलं तर दरवाजात मीच गेलो दरवाजा उघडायला. एक जण आला आणि माझ्या हातात कागद ठेवला, थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. तर म्हटलं मस्तच आहे. आणि हे वेगळेपणा वाटला मला की नेहमी गाण्यापेक्षा, की कवी लोक जेव्हा संमेलन करतात, कवी संमेलन, तर तेव्हा त्यांची एक चाल असते किंवा गुणगुणणं असतं. रे 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 ब रे ब रे 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 रे, अशा तऱ्हेचं काहीतरी स्वतःची चाल लावून केलेलं असतं त्यांनी. तर म्हटलं असं काहीतरी पाहिजे ह्या गाण्याला, नेहमीचं टायटल नाही. तर म्हणून मग मी म्हटलं सी दे रे थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज काळे भास गच्च दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. हे पण हिट झालं, म्हणजे लोकांना आवडायला लागलं. त्याच्यानंतर चौथी आली, मग राकेश सारंगची आली आहे, ती आठवणीत असलेली एक म्हणजे टायटल आहे. कारण ते मला फोन आला कुठल्या सिरियलसाठी? अधुरी एक कहाणीसाठी. आणि आता काय करायचं? तर म्हणाला हे, अरे म्हटलं तू चुकून मला दुसरा कागद पाठवला आहे. मंगेश पाडगावकरांचं गाणं आहे, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी आणि अर्ध्यावरती दावमान मोडला अधुरी एक कहाणी. नाही नाही, तेच आहे, शब्द तेच आहेत, फक्त चाल तुला नवीन बनवायचे. अरे म्हटलं चॅनेलवाले काय म्हणतील हे, का त्यांच्या सगळ्यांची परमिशन घेतलेली आहे, त्यांना रॉयल्टीसुद्धा सगळ्यांना पोचलेले आहेत, तर तू फक्त नवीन काय करता येईल ते बघ. आणि मला अशोक पत्की पाहिजे नवीन चालीमध्ये. म्हटलं बरं, प्रयत्न करतो. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी,
अधुरी एक कहाणी, अधुरी एक कहाणी. आता हे ओरिजिनल गाणं होतं, मग तुम्ही नवीन चाल केली तर तुम्हाला कथानकाच्या आधारे चाल हा, सुचली? चाल सुचली कथानकाच्या आधारेच. हा, मग ते असं तुम्ही ठरवलं का की थोडी थोडी थोडे मेलोडी असावी त्याच्या. हा, ओके. तर आणि ते त्यांनाही आवडली. ते जसं जे रेकॉर्ड झालं तसं मड आयलंडला त्यांचं शूटिंग चाललं होतं. तिकडे पाठवल्यावर सगळ्यांचे फोन, अशोक क्या बात आहे, म्हणजे मजा आ गई वा. आणि म्हणजे देवाची कृपा आहे की सगळं एकानंतर एक चांगलं चांगलं होत गेलं. माणसं पण फार माणसांचे स्वभाव, जसं तुम्ही मगाशी तो प्रोड्युसरचा किस्सा सांगितला की त्यांना आवडली नव्हती, पण तरीही तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन ठरवलं की नाही, हीच चाल असायला हवी. तर या क्षेत्रात काम करताना किंवा संगीत दिग्दर्शन करताना माणसं, त्यांची मनं, त्यांचे स्वभाव, हे सगळं पण जपावं लागतं का? त्यांनाही जपावं लागतं आणि कामालाही जपावं लागतं. म्हणजे आणि पण एक माझं म्हणजे माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे की 2-3 चाली मी अगोदरच बनवतो, लोकांनी काही सांगायच्या अगोदर. हे एक झाली संध्याकाळी, माझ्या हातात कागद पडल्यापासून 5-6 तासात 2-3 चाली तयार असतात. आणि मग ठरवायचं आपण काय म्हणून. तर ती दुसरी किंवा तिसरी ओके होतेच ते म्हणे. आणि पण त्यांना काय हे पाहिजे असतं की मी सांगितलं तसं झालं की नाही, बदल म्हटल्यावर बदललं. एक मोठेपणा म्हणजे प्रोड्युसरचा म्हणा किंवा दिग्दर्शकाचा म्हणा, की मी सांगितलं म्हणून अशोकला, नाहीतर तुझ्यामध्ये ताकद नाही वगैरे असतं ते उगीच. मग तुम्ही त्या 4 ऑप्शन्स मधलंच एक एक पाठवता का? एक पाठव. हा, हे तिसरी बघ कशी आहे, मस्त आली. म्हणजे खरं तर ते तुमच्याच मनाचं असतं, पण प्रोड्युसरला असं वाटतं की त्याच्या मनाने बदललंय. ही कला पण शिकण्यासारखी असते. येस. पकी काका, तुमची बरीचशी जी मालिकांची शीर्षक गीत आहेत ती देवकी पंडित यांनी गायलेली आहेत. सो मग ती त्यांना तुम्ही निवडता की तुम्हाला चॅनल सांगतं की त्यांचा आवाज हवाय? नाही, चॅनलही सांगतं आणि मी स्वतःही ठरवतो. माझ्या आवडीची सिंगर आहे ती, एकदम मनापासून गाते अगदी. आणि ह्याला कसं होमवर्क वगैरे काही नसतं. मला वाटलं मी थोडंसं करून ठेवलं, आता मोबाईल आल्यामुळे थोडं रेकॉर्ड करू शकतो. आणि मग तिथे भेटल्यावर तिला शिकवणं आणि माईकवर उभे राहीपर्यंत तिचं खणखणीतपणा जो असतो तो तयार झालेला असतो. आणि बरं वाटतं म्हणजे काम करताना. मी जेवढं केलं आहे त्याचे 90% देवकी ताईने गायलेलं आहे. रेकॉर्डिंग असेल तर मग तुम्ही रिहर्सल कधी सुरू करता? समजा आज रेकॉर्डिंग येतं, मग रियाज कधीपासून सुरू होतो? 1-2 दिवसाचा गॅप असेल तर मग मी देवकीच्या घरी जातो किंवा देवकी माझ्याकडे येते. 1-2 दिवसाच्या रियाजानंतर रेकॉर्डिंग होतं. येस. ओके. सो तुमच्या फेवरेट सिंगर आहेत त्या, असं तुम्ही म्हटलंय. आता जर अजून पुढे एखादं आलं शीर्षक गीत तर मग त्यांच्यासोबत करणार का तुम्ही? हो, म्हणजे काय केव्हाही. आणि थोड्याशा नवीन काळातल्या ज्या मालिका आहेत, लव्ह स्टोरीज आहेत, एक म्हणजे माझी या प्रियाला प्रीत कळेना आणि दुसरी एकदमच रिसेंट आहे, माझा होशील ना. सो माझी या प्रियाला प्रीत कळेना महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं आहे. मग त्यांची निवड कशी झाली किंवा त्या मालिकेच्या वेळेला तुम्हाला काय ब्रीफ दिलं होतं? त्यांना थोडंसं हिंदी टाईप पाहिजे होतं, की एकता कपूरचं होतं ना ती मालिका. आणि दुसरी माझा होशील ना हे यांचा मुलगा अशोक दाते, अशोक हांडेचा मुलगा, त्याची 2-3 मित्र मुलाची, तू डिरेक्शन बघ, तू हे कर ते कर, असं ते सगळ्यांनी वाटून घेतलं होतं बरोबर. आणि एकदम माझ्याकडे आले, मी अशोक हांडेचा मुलगा, मी सिरियल करतो. तर तेव्हा गाणं आलं, तेव्हाच पटकन बनले चाल, ऐकवली त्यांना. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे तू रुसावे तिथे तू असावे, तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे, जिथे सावली दूर जाते उराशी, तिथे हात तू हात घेशील ना,
मला साथ देशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना. वा, थँक्यू. मस्त. आर्यानी गायलंय हे आर्याने गाणं. गायलंय. सो मग देवकीनंतर आर्याचा नंबर लागला फेवरेटच्या लिस्ट हो, मध्ये. लिस्टमध्ये. ते केल्यानंतर पाहते तुला असं काहीतरी टायटल होते. पाहिले ना मी तुला. पाहिले ना. हाक देता तुला साद जाते मला, वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा, कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा, चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा, तुला पाहते रे, तुला पाहते रे. कमाल. मला एक प्रश्न पडलाय की बोल. या सगळ्या मालिका ज्या आहेत आर्या आंबेकर यांनी गायलेल्या, किंवा त्या कुठेतरी त्यांचं कथानक थोडस स्त्री पात्राच्या भोवती फिरणारं असतं. सिरियलच्या सगळ्याच कथानकांमध्ये तसं असतं. मग त्या भावना पुरुष दिग्दर्शक म्हणून संगीतात उतरवायला असं काही वेगळं करावं लागतं का, की आपण फक्त जशी कला मेलोडियस गाणं असावं, मग ते कुठे फिट होतं असं माझा अनुभव आहे. तो काय प्रत्येक वेळी वेगळं प्रेम करायला जाणार नाही, कळलं की नाही. पण जे आहे तर तिथे असं असं करत करत जे आम्ही समेवर येतो तर तेव्हा ती मजा येते. आणि माझी या प्रियाला प्रीत कळेनाच्या वेळेला महालक्ष्मी अय्यर म्हणजे अमराठी गायिका, नाही, झिंगलमध्ये आम्ही एकत्र पुष्कळ कामं केली आहेत. अच्छा, कविता कृष्णमूर्ती, महालक्ष्मी. तर तेव्हा वाटायचं हिला काहीतरी एखादी चाल निघाली तिच्या पद्धतीची गाण्याची तर तिला बोलवलं पाहिजे. आणि हे जेव्हा विषय निघाला की थोडंसं मराठी, नुसतं मराठी न वाटता सगळ्यांना आवडेल अशी चाल असावी, तर तेव्हा तिला पहिला फोन केला, तू गाएगी क्या? हाँ मैं गाती हूँ ना, मराठी भी गाती हूँ, ये करती हूँ. म्हटलं चला उद्या ये तू स्टुडिओ आजीवाजनला, आमच्या सुरेश वाडकरांचा स्टुडिओ आहे तिथे ये. आणि तिथे आल्यावर मग रिहर्सल बिहर्सल तिला शिकवणं वगैरे चालू असतं. पण मजा येते ह्या लोकांबरोबर काम करताना. सुरेशजी पण, कविता कृष्णमूर्ती पण, एकापेक्षा एक. म्हणजे महालक्ष्मी अय्यर यांनी ते गाणं गायलं, तर त्या गाण्यामध्ये अळ ल ते गाताना कधी त्यांना प्रॉब्लेम आले का प्रोनाउन्सिएशन? नाही, तिला विचारलं मी, असं असं आहे, तुझ्याकडनं काहीतरी मला चांगलं गाऊन घ्यायचं आहे, तर तू मराठी गाशील ना? ती म्हणाली, काय अशोक दादा, काय मी एवढे काम केले तुमच्याबरोबर, तुम्हाला कधी वाटलं का मी मराठी बोलू शकत नाही म्हणून? पण मला तो हिंदी फ्लेवर पाहिजे होता त्याचा थोडासा, म्हणून मला तिचं नाव एकदम पटकन. कविता असती तर कवितेचं तेव्हा लग्न विग्न झालं होतं आणि ती बेंगलोरला गेली होती. मग हिला बोलवलं, महालक्ष्मीला. पण ती खूप छान गायली ती. आणि स्वप्नील बांदोडकर, तोही नवीनच होता. आणि एक तरुणपणाचं रक्त म्हणा किंवा असं ते सगळं असताना हिरो हिरोईन पण नवीन होते. नाव काय? अभिजित खांडकेकर आणि मृणाल दुसांज. तर ते सुद्धा खूप त्यांची पहिलीच मालिका दोघांची, माहिती आहे. आणि एकता कपूर त्यांच्या कंपनीची, म्हणजे जितेंद्रची मुलगी. पण नवीन लोकांबरोबर काम करताना आणखीन मजा येते. थोडं चॅलेंजिंग असावं, नुसतं गाणं गायलं असं नको. त्याच्या मागे मेहनत पाहिजे, सगळं पाहिजे, तरच मजा येते. याचे पण तुम्ही असे 3-4 ड्राफ्ट्स बनवले होते का? होय. अगोदर माझी शब्द असतात, डमी शब्द म्हणतात, ते करतो. आणि मग तुला अश्विनी शेंडेचं लिहिलेलं आहे फायनल, तर तिला मग पाठवलं. ते म्हणे बरं आहे ना. म्हटलं काहीतरी काय, हे डमी शब्द आहेत मीटरसाठी, तुला पाठवत आहे. मग तिने पाठवलं संध्याकाळपर्यंत. तिने पण 2-3 व्हेरिएशन पाठवले आणि चॅनलला पण आवडले. नंतर
हिच्या मुलीला पण आवडली, एकता एकता कपूर. कपूरला. आणि मस्त झालं ते गाणं. एक वेगळेपणा होता त्या ट्यूनमध्ये. फायनल ड्राफ्ट ऐकायचा का मग आपण? हो. घेऊन येशी कोवळे ऋतू सुगंधी सात हे, नवीन भाषा कोणती नजर काही बोलते, साऱ्या सरिया माझ्याच पाशी चिंब तू होईना माझी प्रियाला, प्रीत कळेना माझी प्रियाला, प्रीत कळेना. वा, वा, मस्त. मलाही बरं वाटतं कधी कधी समोरच्याला जेव्हा आवडतो आणि हे हा असं जेव्हा असतं ना तेव्हा. थँक्यू. शिवाजी पार्कला मी फिरायला जातो तेव्हा मला बघितलं की बायका बिका तिकडून धावत येतात एकदम, हो काय नवीन टायटल केलं आहे तुम्ही, आहा. पण काय सांगू का, आम्ही चॅनल हे बघत बिगत नाही, कथानक बघत नाही किंवा काय नाही. तुमचं गाणं झालं की बंद. मुलाला आमचा तो नातू आहे त्याचं जेवणाची वेळ, तो असं बसणार नाही, पण टायटल ऐकून त्याला भरवणं आणि तो भरपूर जेवतो म्हणजे त्या नादामध्ये टायटलच्या, असं ते मला सांगायचं आहे. म्हटलं बरं. आणि पण मजा येते म्हणजे. तुमचा मुलगा अगबाई सासूबाई या सिरियलमध्ये जेव्हा त्याला हिरोची भूमिका मिळाली, तर तो आधी हिरो म्हणून त्याची निवड झाली की तुम्ही आधी संगीत देणार हे ठरलं? नाही, माझं संगीत पहिलं ठरलं होतं ओके म्हणून. आणि चॅनेलचा कोणतरी माणूस आला आणि म्हणाला, अहो तुमचा मुलगा पण ॲक्टिंग करतो ना? ते म्हणाला हो, पण अजून म्हटलं वर्ष 2 वर्षात काही दुसरं नवीन काही घडलेलं नाही. आणि मग त्याला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बोलवलं आणि शेवटचं म्हणजे आर्टिस्ट त्या सिरियलमधलं असं तो सांगतो सगळ्यांना मुलगा, आणि लोकांना आवडायला लागलं म्हणजे ते त्याने केलेलं काम. त्याचं नावच मस्त होतं बबड्या म्हणून, त्याच्यामुळे ते सगळ्यांना कुठे बाजारात दिसलं बबड्या 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 असं लोक त्याच्या मागे लागायचे. आशुतोष नंतर मग तुम्हाला काही म्हणाला का, बाबा हे गाणं थोडं असं करा किंवा असं करू नका? नाही, असं त्याच्याकडे झालं होतं. ओके, फक्त ते आहा ही माझी कल्पना होती आणि ते तेजश्री प्रधानने म्हटलं होतं आहा. अच्छा, तिचा आवाज यायचा. अच्छा, आणि मग झालं गाणं फायनल. गाणं झालं. आपण त्याची थोडीशी झलक ऐकूयात. चांदण्या तिचा सागर पेचा उधळला, मखमली लाटांचा चहान जरा हिरवा फुलरा राणी ते राई, गुपित संगाया दिशना पीत गंध ताई, अगबाई सासूबाई, अगबाई सासूबाई, अगबाई सासूबाई. मस्त. आता पुढची आशुतोषची जी सिरियल असेल त्याला पण तुम्ही संगीत द्याल कधीतरी इन फ्युचर? हे प्रोड्युसरच्या हातात असतं खरं म्हणजे. मुलगा आणि हे आहे असं नाही, तर कॅरेक्टरला तो सूट होतो तर त्याला बोलवतात, म्युझिकला मी सूट होतो तर मला बोलवतात, असं कमीपणा नाही कोणाला. साऊंड्स ऑफ महाराष्ट्र सीझन 2 मराठी मालिका म्युझिक स्पेशलच्या आजच्या भागामध्ये अशोक पत्की काका आपल्यासोबत होते. काका, तुम्हाला कसं वाटलं? नाही, खूप छान वाटलं. म्हणजे ह्या गाण्यांची आता 25 वर्ष होत आली तरी पण लोकांना आवडतं अजूनही, हे बघूनच मन भरून येतं. आणि अनेक संगीतकार निर्माण झाले चॅनेलमुळे, म्हणजे त्याला प्रत्येक ह्याला वेगवेगळे संगीतकार असतात, गायिका वेगवेगळ्या झाल्या, प्रत्येकाला कामं मिळायला लागली, लोक ओळखायला लागले आणि मजा येते म्हणजे. थँक्यू.
साऊंड्स ऑफ महाराष्ट्र सीझन 2 च्या मराठी मालिका म्युझिक स्पेशल मध्ये आता अशोक पत्की काकांना जॉईन झालेली आहे दी व्हेरी टॅलेंटेड वैशाली सामंत. नमस्कार. तू इतकी सिरियलची गाणी आणि इतकी गाणी गायली आहेस, तर पत्की काकांबरोबर काम करायचा योग कसा आला आणि अनुभव कसा होता? योग हाच शब्द करेक्ट आहे, कारण अशा लेजेंड्स बरोबर काम करायला मिळणं हा खूप छान आपल्या कुंडलीतला त्या दिवशीचा योग असतो असं मला नेहमी वाटतं. पत्की काकांना ऐकत ऐकत आपण सगळे मोठे झालोय आणि सिरियल टायटल्सचा जो एक वेगळा विशेष ऑडियन्स निर्माण झाला तो मला असं वाटतं काकांच्या सिरियल टायटल्समुळे. आणि आम्हा सगळ्याच नवोदित कलाकारांना आम्हाला यांच्याबरोबर काम करायचं आहे आणि असं काम करायचं आहे हा एक बेंचमार्क होता. सिरियल टायटल्सची जी जादू आहे ती जादू खऱ्या अर्थाने मला असं वाटतं पत्की काकांनी सेट केली. ऑडियन्सला सिरियल्सकडे वळवण्यासाठी जो एक स्ट्रॉंग पॉईंट असतो म्युझिकचा, तो काका तुम्ही तुमच्या ह्या 2 मेन सिरियल्स आणि मग नंतर एक अशी गाणी तुमची येत राहिली, त्यांनी तो एक खास प्रेक्षक वर्ग बनला. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं असं तुमचं गाणं, तुमचं काम, आणि नंतर पूर्ण सिरियलमध्येच ते त्यांचं गाणं ना बॅक ऑफ द माइंड येत राहतं. ही त्यांच्या गाण्याची जादू आहे. आणि माझा त्यांच्याबरोबर मला काम करायचा योग आला घडलंय बिघडलंय. अरे वा. रंगा गोडबोलेचं गाणं होतं ते. मी आणि स्वप्नील गायलेलो. आम्ही असे आमचे काय म्हणायचं आम्ही असे नवे उमदे कलाकार वगैरे होतो आणि सरांनी गायला बोलवलंय म्हटलं मला अजूनही आठवतंय. मी फुल रियाज वगैरे करून तयारी करून आलेले आणि घडलंय बिघडलंय टायटल तुम्ही आम्हाला गायला दिलेलं. माझं ऐकवणार का? मला जेवढं आठवतंय तेवढं मी नक्की गाईन. आणि बरं, सरांची गाणी ना ओठावर रुळलेली आहेत आणि ती अशी घरात वावरताना सुद्धा ओठावर असतात गाणी माझ्या. याची टोपी त्याला लावून जो तो होई मोठा, पावसालाही सारे फसवती देऊन पैसा खोटा, नाना मागे धावता धावता संपून जाते लाईफ, बायकोपेक्षा देखणी वाटते शेजाऱ्याची वाईफ. घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय. थँक्यू. आणि असं मला नेहमी वाटतं यांच्याबरोबर काम करताना की ते जसं गातात ना, म्हणजे उडतं गाणं, उडती चाल असो कशी असो, त्यांच्या आवाजात जो मधाळपणा आहे ना तो किती एक्स्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला तरी होत नाही. आय एम सो हॅपी की आज मला यांच्याबरोबर बसून असं बोलता येत आहे. सो थँक्यू रेडिओ मिर्ची फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. पण काका मी नेहमी म्हणत असते की आपलं एक गाणं अजून ड्यू आहे. येस. आणि आता या निमित्ताने आणि म्हणून ही संधी मी सोडली नाही इकडे यायची, तुम्हाला भेटायची. की सिरियल टायटल असेल काय असेल माहीत नाही, पण एक गाणं बनत आहे. बरोबर. प्रॉमिस. थँक्यू. 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 थँक्यू.